शेतकरी कामगार पक्षांचा काल वर्धापन दिन होता आणि राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे एकाच व्यासपीठावर होते। त्यावेळी आपल्या भाषणातून राज ठाकरे यांनी असं म्हटलेत की रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार सुरू आहेत आणि हेच राज ठाकरेंनी जेव्हा व्यक्त केल्यानंतर काल रात्री पनवेलमध्ये एका डान्स बारची महाराष्ट्र सैनिकांनी तोडफोड केली आणि ह्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत मनसेचे नेते अविनाश अभयंकर आहेत। सर, एकाच व्यासपीठावर दोन्ही संजय राऊत आणि राज ठाकरे होते। राज ठाकरे त्या ठिकाणी भाषणामध्ये आपल्याला असं म्हटलेत की सर्वात जास्त डान्स बार जर कुठे असेल तर रायगडमध्ये, आणि त्यानंतर आपल्या मनसे सैनिकांनी डान्स बारची तोडफोड केली। काय सांगाल? आहेत का नाही आहेत डान्स बार? आहेत ना। राज्यसभेने एक मुद्दा मांडला, जे काम सरकारने करायला पाहिजे, जे काम स्थानिक प्रशासनाने करायला पाहिजे, ज्या गोष्टीमुळे लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत आणि मला वाटतं सन्मान्य आबा पाटलांनी त्याच्यावर पूर्ण बंदी आणलेली आहे, तर तुम्ही कायदा मनसेला हातात का घ्यायला लावता? तुम्ही काही करत नाही म्हणून महाराष्ट्र सैनिकांना आक्रमक व्हायला लागतं, कारण कुटुंब उद्ध्वस्त झालेली महाराष्ट्र सैनिक राजसाहेब ठाकरे बघू शकत नाहीत। हे काम सरकारचं आहे ना, हे सरकारने करायला पाहिजे। पण आपण बघितलं की ज्यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील डान्स बारवर जे अनधिकृत डान्स बार आहेत त्याच्यावर कारवाई केली होती, त्या ठिकाणी जी अनधिकृत डान्स बार होते ते देखील तोडण्यात आले होते, मात्र अजून देखील डान्स बार सुरू आहे असं वाटतं का आपल्याला? मग काय वाटतं, काल कुठे म्हणजे एखाद्या बागेवर केलं का? ते चालू होतं ना, काय तो क्लब होता का, काय तो डान्स बार होता तो? त्यामुळे जी कारवाई जिथे राहिली असेल, ही फक्त रायगड जिल्ह्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रात जर कुठे ह्या गोष्टी होत असतील तर ते माझी योगेशजींना विनंती आहे, त्यांनी तातडीने त्याच्यावर कारवाई करावी, म्हणजे आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेण्याची वेळ येणार नाही। आम्ही काही गावगुंड नाही आहोत, लक्षात ठेवा, परंतु जर एखाद्या गोष्टींनी महाराष्ट्राचं नुकसान होणार असेल तर ती गोष्ट राज्यसभांचे महाराष्ट्र सैनिक खपवून घेणार नाहीत। जर डान्स बरोबर जर सरकारने कारवाई नाही केली तर मनसेची पुढची भूमिका काय असणार आहे? सांगायला पाहिजे। लाखो कुटुंब केली नाही म्हणजे काय? तुम्ही सत्तेत आहात ना, कारवाई करायलाच पाहिजे, तो कायदा आहे। आम्ही काही बेकायदेशीर कृत्य करत नाही आहोत। तुम्ही जर कारवाई केली तर तो विषयच राजसाहेब ठाकरे घेणार नाहीत। तुम्ही कारवाईच करत नाही आहात तो विषय घ्यायलाच लागतो, कारण राजसाहेब ठाकरे हे जागरूक आहेत महाराष्ट्राकरता, त्यांना फक्त आपला चालू आहे असं ते करून देणार नाहीत। जिथे जिथे महाराष्ट्राचं नुकसान दिसेल तिथे राजसाहेब ठाकरे पूर्ण ताकदीने बोलणार आणि त्याच्यावर महाराष्ट्र सैनिक अंमलबजावणी करणार। आपण जर बघितलं डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा, ज्या आहार संघटनेचे वकील आहे ॲडव्होकेट जयश्री पाटील, ते असं म्हणतात की डान्स बार अमराठी लोकांचा नाही तर मराठी लोकांचा आहे, जास्त डान्स बार हे मराठी लोकांचे। हो, डान्स बार आहे ना, त्याच्यावर बंदी आहे ना, मग त्याच्यावर कारवाई करा। कोणाचा या विषय नंतरचा आहे, कळलं का? त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणं हे पहिलं महत्वाचं आहे। त्याच्यावर बंदी आहे ना, मग त्याच्यावर कारवाई करा, संपला विषय। खासदार नारायण राणे असे म्हणतात ते राज ठाकरे हे जातीत जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांचे छोट्या चिरंजीवांचं नाव काय? नितेशजी राणे काय बोललेत गेल्या 4-6 महिन्यात हे मी आपल्याला सांगायची आवश्यकता आहे। राजसाहेब ठाकरेंनी जातीपाती तेढ लावल्याचं मला एक उदाहरण द्या गेल्या 19 वर्षात, एक। ते जे बोलतात ते मराठी माणसाच्या स्वाभिमानाचं अभिमानाचं बोलतात, आणि नितेशजी राणे सन्मान्य काय काय बोललेत हे मला वाटतं एकदा आपण सन्मान्य राणे साहेबांना ऐकून दाखवावं। ते ज्येष्ठ नेते आहेत, मग त्यांना कळेल। जातीपाती त्यांच्याच पक्षातल्या एका मला वाटतं पदाधिकाऱ्यांनी काय भाषेत सुनावलं होतं हे आपण संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलंय। त्यामुळे कोण जातीपाती तेढ निर्माण करतोय आणि कोण जातीय सलोखा निर्माण करतोय हे 100% महाराष्ट्राला कळेल। असं देखील म्हणतात की बाजारपेठ आणि उद्योगमध्ये मराठी लोकांनी निर्माण केला नाहीत, उद्योगधंद्यामध्ये परप्रांतीयांचं मोठं योगदान आहे। हो, मग महाराष्ट्र असाच घडला, महाराष्ट्र असाच मोठा झाला। अहो, ही जमीन आहे ना, ही उद्योगधंद्यांना सुपीक आहे। महाराष्ट्र हा देश इतका मोठा आहे, महाराष्ट्रीयन माणसांनी काम केलं, इकडच्या लोकांनी मराठी माणसांनी काम केलं, इतर उद्योगधंदे इकडे आले, होय नक्की आले, पण पहिलं योगदान हे मराठी माणसाचं आहे, महाराष्ट्रातील मराठी व्यापाऱ्यांचं आहे। त्यांनी जेव्हा देशाला आणि जगाला दाखवलं होय इथे उत्तम व्यापार होऊ शकतो, तेव्हा इतर भाषिक आले किंवा इतर लोक आली, त्यांनी व्यवसाय केला। 100% आम्ही कुठे ना करतोय, पण महाराष्ट्र ही सुजलाम सुफलाम जमीन आहे व्यवसायाकरता, हे इकडच्या मराठी माणसांनी आणि मराठी व्यावसायिकांनी देशाला दाखवलं, नाही तर उद्योगधंदे जगात देशात सगळीकडे गेले असते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात ते निशिकांत दुबे जर महाराष्ट्रामध्ये आले तर आम्ही त्याचं स्वागत करू। होय,
दुर्दैव आहे. तो जो वाचाळवीळ खासदार आहे, आपण जर स्वाभिमानी मराठी माणूस असू तर निदान राजसाहेब ठाकरेंनी काय सांगितलंय, कशा प्रकारे स्वागत होईल हे मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलेलं आहे. बरोबर आहे. जो खासदार मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा अपमान करतोय त्याला जर आपण पायघड्या टाकणार असू तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यावर काय भाष्य, म्हणजे दुर्दैव आहे. त्यामुळे 100% म्हणजे हे मान्य होऊच शकत नाही. मला उलटा आवडलं असं असतं आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना आणि महाराष्ट्राला की आपलं जे सरकार आहे त्यांनी केंद्राला सांगायला पाहिजे, ह्या वाचाळ वेळाला सांगा पहिली महाराष्ट्राची लेखी माफी माग. अहो सगळं इकडनं तुम्ही कमवताय, सगळी लोक इकडे येत आहेत, तुमची राज्य सुजलाम सुफलाम करा ना. मग हे आम्हाला बोलायला का लागतं आणि कशाला मराठी माणसाला दुष्ण लावताय तुम्ही. माझी अशी इच्छा आहे, आमची महाराष्ट्र सैनिक म्हणून अशी इच्छा आहे की सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी उलट केंद्राला कळवावं की ह्याला आवरा, हा जो महाराष्ट्राचा सतत अपमान करतोय ह्याला पहिला आवरा. पण निशिकांत दुबे जर महाराष्ट्रात आले तर मनसे कुठल्या पद्धतीने स्वागत करेल, कारण की मुख्यमंत्री म्हणतात आम्ही त्याचं स्वागत करू. येऊ तर देत. राजसाहेबांनी सांगितलंय कुठल्या प्रकारे स्वागत करतील. ते असं देखील म्हणतात ते मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई नक्कीच होणार. काय झाली हिंसा मराठी भाषेच्या नावावर? कोणी केली हिंसा? एक तरी पुरावा आहे? म्हणजे हिंदी भाषा तुम्ही पहिलीपासून लादताय, ही त्या बालकांवरती केलेली शैक्षणिक हिंसा नाहीये का? हिंदी जर इकडे 5वी पासून होतं, मी त्या मुद्द्यावर आता जात नाही. कोणी हिंसा केली? का वेळ येते? तुम्ही सोसायट्यांमध्ये घरं देत नाही, जेवणाच्या अटी शर्ती टाकता. बरोबर आहे का चूक आहे? मिरावड मधला व्यापारी म्हणतो कोण आहे मराठी, हा म्हणजे इथे तुम्ही पैसे कमावणार, इथे बोलणार आणि आम्ही काय गप्प बसायचं, आम्ही सहिष्णू होत, काही बोल रे बाबा आम्हाला. हा 106 हुतात्म्यांनी घडवलेला महाराष्ट्र आहे. इथे पहिला मान हा मराठी माणसाचा, 100% मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, मराठी सणांचा. इतरांचा 100% आम्ही इथे राहतात ना लोक वर्षानुवर्ष, का रोज सगळे उठून मनसे मारामारी करते. तुम्ही भाषेवरनं भाषिक वाद लावायचा प्रयत्न करू नका, कळलं का? एवढंच मला यातनं सांगणं. ते असं म्हणतात ते मुख्यमंत्री की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे मी सांगू शकत नाही, मात्र मुंबईत महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार. मग आता ते काय बोलू शकतात की मनसेचा फडकणार म्हणून? मला वाटतं आता इलेक्शन दूर नाहीये, काही वर्षांनी का होईना आता निवडणुका लागतील तेव्हा महाराष्ट्र बघेल की मनसेची काय ताकद आहे. मंत्री संजय सिरसाट म्हणतात ते सामाजिक न्याय भवनासाठी, वसतिगृहासाठी सरकारला जेवढा कोटीचा निधी लागेल तो लगेच मंजूर करतो. आपला बापच काय जातय, आपल्या बापाचं काय जातंय, म्हणजे सरकारकडे तेवढा पैसा आहे असं म्हणतात ते. वा, आपल्या बापाचं काय जातंय? काय झालं तुम्हाला अशी सत्ता, सोपी सत्ता मिळाली ना. माझी सन्मान्य शिंदे साहेबांना विनंती आहे की तुमच्या लोकांना जरा आवरा. ही भाषा आहे? हा अपमान शेतकऱ्याचा आहे, हा अपमान मराठी माणसाचा आहे, हा अपमान महाराष्ट्राचा आहे. ही माणसं असं कसं काय बोलू शकतात की पैसा कुठे आपल्या बापाचा आहे असंच काहीतरी म्हणाले ना ते. मग कोणाचा आहे तो? हा मराठी माणूस जो टॅक्स पे करतोय त्याचा आहे. म्हणजेच तुमच्या दृष्टीने कशीही उधळपट्टी करा, माझं नुकसान होत नाहीये हेच तुम्हाला सांगायचंय ना. म्हणजे नुकसान तुम्ही महाराष्ट्रातील मराठी माणसाचं करताय, जो वेळेवरती टॅक्स भरतो, जो वेळेवरती सगळ्या गोष्टी करतो, शेतकरी मेहनत करतो पण त्याला भाव मिळत नाही, तो आत्महत्येला प्रवृत्त केला जातो ह्या सगळ्या अडचणींमुळे. आज व्यापारी अडचणीत आहेत, त्याच्याबद्दल बोला. हे अशा प्रकारची मुक्ताफळं उधळू नका. आपण जर बघितलं मध्यंतरी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळाचा रम्मी खेळण्याचा एक व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला होता. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर येत होती. मात्र कृषी मंत्रीचं खातं फक्त बदललं, त्यांना आता क्रीडा मंत्रीपद दिलंय. पत्त्यांचा काट पिसून फक्त खालचा पत्ता वरती आणला, वरचा पत्ता खाली टाकला, हेच मी सांगेन. अजून काय सांगणार? आता बघूया तिकडे काय ते बडबडतात. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात ते भगवा दहशतवादाऐवजी हिंदू दहशतवाद म्हटलं पाहिजे. हे बघा, दहशतवादी हा दहशतवादी असतो, त्याला कुठल्याही प्रकारचा रंग द्यायचा प्रयत्न करू नये असं आमचं मत आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे वारंवार म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी गेले होते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. त्यानंतर वर्लीमध्ये डोममध्ये एक मराठी लोकांचा जो आपला विजयी मेळावा त्या ठिकाणी झाला, दोघं एकत्र आले. महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक यांच्या मनामध्ये आता एकच आहे की दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले पाहिजे, ही इच्छा आहे सर्वांची. काय वाटतं आपल्याला? कारण की दोन्ही जर ठाकरे बंधू एकत्र आले तर ज्या सरकारला जड झालं, कारण की आता आगामी निवडणुका आहेत. कसं आहे, कोणाची विचारांचा आदर हा केला पाहिजे, परंतु आपण जर या दोन्ही गोष्टी बघितल्यात, वरळी डोमच्या असतील तर त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं होतं
की विषय वेगळा आहे, कुठलाही झेंडा नसेल तर मराठीचा अजेंडा असेल, तो संपूर्ण अराजकीय होता. आणि आता परवा इथे जेव्हा गेले होते तेव्हा सन्मान्य उद्धवजींचा वाढदिवस होता, त्यांना शुभेच्छा दिला राजसाहेब ठाकरे गेले होते. बाकी आज काय होणार आहे, वर्तमानात काय चालू आहे, भविष्यात काय होणार आहे, ह्याचे आमच्या पक्षाचे निर्णय हे राजसाहेब ठाकरेच घेतील. आणि ते जो आम्हाला राज आदेश देतील त्याच्यावर आम्ही अतिशय जोरात आणि जोशात काम करू. कालच्या वर्धापन दिनमध्ये देखील राज ठाकरे म्हणाले 2 भगवे एकत्र आलो. नव्हते का आले? आले होते ना. 2 तिकडे त्या ठिकाणी जे 2 पक्ष दिसले, एका ठिकाणी सन्मान्य राजसाहेब ठाकरे होते, दुसऱ्या ठिकाणी सन्मान्य संजय राऊतजी होते. त्यामुळे अगदी तो शेकापचा कार्यक्रम होता, जयंतराव तिकडे होते. आणि हीच तर ताकद आहे महाराष्ट्राची. भगवी ही महाराष्ट्राची ताकद आहे, लक्षात ठेवा. भगवा ही महाराष्ट्राची शान आहे, लक्षात ठेवा. भगवा हे महाराष्ट्राचं सळसळणारं रक्त आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हेच शेवटपर्यंत चालणार. ह्याच्यावर कोणी आघात किंवा आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये, नाही तर आग्यामाहोल 100% उठेल आणि दुसऱ्याला मात्र मग नक्की त्रास होऊ शकेल. आपण जसं म्हटलात की प्रत्येकाला जेव्हा गरज पडते तेव्हा राज ठाकरे आठवतात, जेव्हा शिवतीर्थ आठवतात. नाही, असं नसतं. बघू ना, आम्हाला राजकारणात यशही मिळालं आणि असं नसतं. असा कधी विचार कोणाच्या बाबतीत करायचा नसतो. परंतु एक गोष्ट नक्की की राजसाहेबांचे शिवतीर्थचे दरवाजे हे कुठल्याही अडचणीला किंवा कुठल्याही मदतीला हे 24 तास उघडे असतात आणि तिथे न्याय दिला जातो, लक्षात घ्या. आणि तो न्याय ते त्यांच्या पद्धतीत देतात, कायद्याला धरून. आणि जिकडे कायदा कोणी दुसरी व्यक्ती जर हातात घेत असेल तर त्यांच्यावर संस्कारच असे आहेत की जिथे अन्याय असेल तिथे लाथ ही बसलीच पाहिजे. मग तिथे तो राज आदेश निघतो आणि मग त्या प्रकारे महाराष्ट्र सैनिक काम करतात. एक शेवटचा प्रश्न की तुम्हाला असं वाटतं की कारण की वारंवार परप्रांतीय असेल किंवा मराठी लोक यांच्यामध्ये वाद होते, कुठेतरी मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न होतोय का? कारण की वारंवार अशा घटना समोर येते, एक तर परप्रांती मराठी लोकांना मारहाण करते किंवा अनेक घटना समोर येत आहेत. कसं एक लक्षात ठेवा, इथे जे अनेक वर्ष राहत आहेत, गुण्यागोविंदांनी राहत आहेत, बरोबर आहे, तो कुठे तुम्हाला वाद करताना दिसणार नाही. जे महाराष्ट्रातील भाषेशी संस्कृतीशी जे समरस झालेले आहेत कुठल्याही जाती धर्माचे, ते इथे राहायला आले, ते वर्षानुवर्ष राहत आहेत. हा जो गोंधळ घातला जातोय ना, हा भाषेवरनं भाषिक असा गोंधळ घालायचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यावरनं वातावरण महाराष्ट्राचं बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण महाराष्ट्रातला मराठी माणूस किंवा इथे जो वर्षानुवर्ष इतर भाषिक जो राहतोय तो ह्याला कुठल्याही प्रकारचं खत पाणी घालणार नाही. कोणी कितीही प्रयत्न करून देत, परंतु मराठी माणूस हा एकसंध आहे आणि तो महाराष्ट्राकरता केव्हाही रस्त्यावर उतरू शकतो. नक्कीच. हे होते आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर. त्यांनी सांगितले महाराष्ट्रासाठी सर्व मराठी लोक हे एकत्र येत असतात, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली. कॅमेरामन अमित शिकवणसह मयुराज जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.